या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पेठ वडगाव येथील डवरी गल्लीमध्ये एका व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 24 तासांच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार 8 सप्टेंबर रोजी रात्री 12:20 सुमारास पेठ वडगाव येथे संभाजी धर्मा साळुंखे वय वर्ष 50 याचा खून करण्यात आला. आरोपी किरण भीमराव जगताप वय वर्ष 25 राहणार यादवनगर कोल्हापूर यानं डोक्यात लाकडी फळी मारून साळुंखे याचा खून केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी मयत साळुंखे यांच्या पत्नी मीना साळुंखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले. दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी परिते गावातील पोकरणेकर वस्तीमध्ये असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं अत्यंत गोपनीयता राखून सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी भीमराव जगताप याची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यानं मयत संभाजी साळुंखे याच्याशी झालेल्या शाब्दिक वादातून रागाच्या भरात डोक्यात लाकडी फळी मारून खून केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुढील तपास वडगाव पोलीस करीत आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, संदीप पाटील आणि अमित सर्जे यांनी केली.